नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? आज मी तुम्हाला उपासाची मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवून दाखवणार आहे आणि त्याच्या संग खायला आहे ना छान आपण चटणी पण बनवणार आहे. नवरात्राच्या उपासाला आहे ना ह्या इडल्या खायला खूप चवदार लागत ह्या आहेत ना बिलकुल तेलकट नसतात आणि पचायला पण हलक्या फुलक्या असतात. त्याच्या दिवशी तीच खिचडी शाबूत तांदळाचे तळलेले वडे खाऊन आपल्याला कंटाळा येतो. म्हणून ह्या इडल्या आहेत ना उपासाला खायला खूप छान आहेत बाळांनो. आणि ह्या इडल्यानी आहे ना ऍसिडिटीचा त्रास बी होत नाही. चला मग आता इडल्या बनायला सुरुवात करू. मी या भांड्यात 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून भिजायला घातला आणि याला आहे ना 3-4 तास भिजून घेतलाय. त्या पातेल्यात एक छोटा बटाटा त्याची साल काढून कापून भिजायला घातलाय पाण्यात. आणि असा पाण्यात बटाटा घातला ना मग लाल पडत नाही म्हणून पाण्यात ठेवायचा. आता या उपासाच्या इडल्या बनायला तुम्ही भगरीचं पीठ नाही तर साबुदाण्याचं पीठ घेऊन सुद्धा इडल्या बनवू शकतात. काय होतं त्या पिठाला आहे ना भिजायला वेळ लागतो आणि इडल्या अशा मऊ लुसलुशीत होत नाही. त्याला जाळी पण अशी छान पडत नाही. आणि कधी पण उपासाच्या इडल्या बनवायच्या असल्या ना तर भगर साबुदाणा कमीत कमी 2-3 तास भिजून घ्यायचा. भगर साबुदाणा भिजला ना मग आपल्या इडल्या आहेत ना चांगल्या मऊ अशा जाळीदार बनतात. मी आता या साबुदाण्या भगरीतलं आणि ह्या बटाट्यातलं पाणी काढून घेते कारण आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं ना. हे बघा मी याच्यातलं पाणी काढून घेतलंय. याला तर वाटायला मिक्सरच्या भांड्यात घालते. आता याच्यात थोडा बटाटा घालून याला बारीक वाटून घेऊ. याला आहे ना वाटताना गरज पडली तर थोडस पाणी घाला नाही तर मग याला पाणी घालायची गरज बी नाही कारण आपला भगर साबुदाणा चांगला भिजलेला आहे ना त्याच्यातच ही वाटून होतंय. हे बघा मी याला बारीक वाटून घेतलंय. आता ही पातेल्यात होतो. हे बघा याला वाटताना मी बिलकुल पाणी नाही घातलं तरी आपलं पीठ बघा किती सैल आहे. आता अशाच प्रकारे मी सगळं वाटून पातेल्यात काढून घेते. हे बघा आपलं इडलीचं पीठ तयार झालंय. आणि हे पीठ आहे ना असंच बनवायचं इतकंच घट्ट पाहिजे. आणि हे पीठ पातळ जर केलं ना तर इडल्या चांगल्या बनत नाहीत आणि त्याला जाळी पण सुटत नाही. आता ही पीठ आहे ना 10-15 मिनिटं बाजूला ठेवू आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ. चटणी बनवायला मी सुक्क खोबरं कापून 1-1.5 तास झाले पाण्यात भिजायला घातलंय. आणि हे बघा आपलं खोबरं चांगलं भिजलंय. माझ्याकडे वल्ला नारळ नव्हता ना मग मी ते सुक्क खोबरं भिजून घेतलं. याची सुद्धा चव आहे ना वल्ल्या नारळासारखीच लागती. आणि ह्या वाटीत मी थोडे भाजलेले शेंगदाणे घेतले. हे बघा मी खोबऱ्यातलं पाणी काढून घेतलंय. आता याला वाटायला मिक्सरच्या भांड्यात घालू. याच्यात आता हे भाजलेले शेंगदाणे घालू. आणि खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणीची चव लय भारी लागती. मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात ह्या पण भांड्यात घालू. तर याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू. बाळांनो तुम्हाला गोड चटणी लागत असते ना त्याच्यात 1 बारीक चमच्याभर साखर घाला. आता चटणी वाटायला थोडं पाणी घालू आणि हिला बारीक वाटू. हे बघा मी चटणी थोडी वाटून घेतली. आता ही चटणी घट्ट आहे ना मग अजून थोडं पाणी घालू वाटायला. आता तुम्हाला किती घट पातळ चटणी पाहिजे त्याच्याने पाणी घालायचं. बघा बाळांनो मी चटणी वाटून घेतली. आता याला वाटीत होतो. आणि चटणी आहे ना अशीच घट्ट वाटायची मग आपल्याला इडली बरोबर याला खाता येईल. आपण या चटणीला तडका बनवूया. तर मी या पळीत आहे ना 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय. हे उपासाचं आहे ना शेंगदाणा तेल आहे. तुम्ही तेल घ्या तूप घ्या तरी चालेल. आपलं तेल गरम झालंय त्याच्यात जिरे घालू. मी गॅस बंद केलाय. थोडे तीळ घालू. 2 वाळलेल्या लाल मिरच्या घालू. हे बघा आपला तडका आहे ना छान तडलाय. आता हे तडका आहे ना चटणी घालू. बघा बाळांनो किती भारी झाली आपली उपासाची चटणी. अशी चटणी ना इडली बरोबर खूप छान लागते खायला. मला कमेंट मध्ये तुम्ही विचारतात आजीबाई उपासाला जिरे कोथिंबीर तीळ चालतेत का. आमच्याकडे आहे ना नगर भागात नवरात्राच्या उपासाला तीळ खातेत बाळांनो.
आम्ही काय करतो नवरात्रीला आहे ना, तीळ, शेंगदाणे, गूळ हे घालून आम्ही लाडू बनवतो. 9 दिवस लाडू खातो. ते त्यामुळे बाळांनो काही काही रेसिपीला आहे ना मी तुम्हाला कोथिंबीर, जिरे, तीळ घालून दाखवले. काही भागामध्ये ना उपासाला जिरे बी खाते, कोथिंबीर खाते. तुम्ही जर उपासाला खात नसले ना तर नका घालू, खाता असते तर घाला. चला बाळांनो, आता आपण इडली बनवून घेऊ. बाळांनो, आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे, आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा, कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असेल ना, ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असेल ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजत्या. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. मी तडका पळीत 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलंय. तेल बी कडक गरम झालंय. आपल्याला आहे ना इडलीचं पीठ बनवलंय ना, त्याच्यामध्ये तडका घालायचा. ह्या तडक्यामुळे ना आपली इडली खूप भारी लागते बाळांनो खायला. तेल गरम आहे ना, त्याच्यात आपण थोडे जिरे घालू, थोडी हिरवी मिरची घालू, हे भाजलेले थोडे शेंगदाणे घालू, थोडे काजू बारीक केलेत हे पण घालू. आता याला आहे ना चांगलं तळून घेऊ. तडका आहे ना ह्या इडलीच्या पिठात ओतू. चला आता याला मिक्स करून घेऊ. तुम्ही ना बाळांनो आजी सांगते म्हणून ही तडक्याची इडली आहे ना उपासाला बनवून खा, खूप भारी लागते बर का ही इडली. याच्यात थोडं मीठ घालू, परत याला मिक्स करू. आता आपण या पिठात 4-5 चिमूट खायचा सोडा घालू. आता याला आहे ना मिक्स करून घेऊ. याला आहे ना लय जोरात नाही हलवायचं, असं हळूहळू मिक्स करायचं, लगेच इडली बनवायची. बाळांनो, तुम्हाला ज्या वेळेस इडली बनवायची ना त्याच वेळेस याच्यात सोडा घालायचा. तुम्ही जर उपासाला खायचा सोडा खात नसले ना तर इनो घातला याच्यात तरी चालेल. इनोनी पण इडली चांगली फुगती. आता इडली बनवायला आहे ना मी इडलीचं भांड गॅसवर गरम करायला ठेवलंय, आणि त्याच्यात आता आपण पाणी घालू थोडं. आता ही पाणी गरम होईपर्यंत आपण इडलीचे भांडे पिठाने भरून घेऊ. बाळांनो, ह्या पाण्याला उकळी आली ना मगच इडलीचे भांडे ह्या भांड्यात ठेवायचे. मग आपल्या इडल्या आहेत ना चांगल्या फुगात्यात आणि जाळी पण लय छान पडती. आणि तुम्ही काय ह्या भांड्यातलं पाणी जरा कोमट असेल आणि मग इड्याचे भांडे ठेवले ना तर इड्या आपल्या फुगत नाहीत. मग मी आता या विड्याच्या भांड्याला थोडं थोडं तेल लावते, मग आपली विडी ना चिटकायची नाही. आता या भांड्याला तेल लावलंय ना, आता इडलीचं पीठ घालू त्याच्यात. आणि हे भांडे आहेत ना ह्या पिठाने लय गच्च गच्च नाही भरवायचे. आणि लय गच गच भांडे भरले ना ह्या विड्या शिजल्या ना मग एकामेकाला चिटकात्यात. त्यामुळे हे पीठ आहे ना असं भरायचं ना, अशी थोडी थोडी जागा वर शिल्लक राहिली पाहिजे. बाळांनो, आपल्या पाण्याला उकळी आली आणि असंच पाणी उकळलं ना मग याच्यात हे इडलीचे भांडे मांडायचे. हे बघा मी सगळे इडलीचे भांडे ह्या पात्रात ठेवले. चला आता या भांड्याला घट्ट झाकण लावू. गॅस मध्यम केलाय. 10 ते 12 मिनिटातच आपली इडली तयार होईल. बघू आपण कशी झाली आपली उपासाची इडली. बाळांनो, तुम्हाला माझ्या नवरात्राच्या उपासाच्या सगळ्या रेसिपी खूप आवडल्या आणि तुम्ही ना मला तसं कमेंट करून पण सांगितलं. बाळांनो, तुमच्या मी सगळ्या कमेंट वाचिते, त्या वाचून आहे ना ऐकून मला खूप आनंद झाला. बाळांनो, तुम्ही मला सांगतात ना तुमची रेसिपी पाहून आम्ही आज ही बनवलं ती बनवलं, आणि आजीबाई ती खूप छान पण झालं, आणि तसं मी ऐकलं ना मग मला खूप आनंद होतो. बाळांनो, तुम्हाला माझ्याकडून काय काय रेसिपी पाहिजे मला त्या तुम्ही सांगा, मी सगळ्या तुम्हाला बनवून दाखवीन.
आता 12 मिनिटं झालेत, आपण ही झाकण काढून बघू. बघा बाळांनो, आपल्या इडल्या छान तयार झाल्यात. हे बघा, इडल्या छान शिजल्यात. ह्या का हाताला सुद्धा चिटकत नाहीत. याचाच अर्थ हे विड्यात ना आतमध्ये छान शिजल्यात. आता मी गॅस बंद केलाय, हे भांडे काढून घेऊ. हे बघा, ह्या पण विडल्या छान फुगल्यात. आता या विड्या थंड करू आणि मग या भांड्यातून बाहेर काढू. बाळांनो, या इड्या आहेत ना थंड झाल्यावरच बाहेर काढा. गरम गरम काढल्या तर इडल्या तुटत आहेत. इडली थंड झाली, हिला आता बाहेर काढू. हे बघा, हिला आहे ना असं मोकळं करून घ्यायचं. हिला आहे ना असं थंड केल्यावरच काढायचं, मग चांगली निघती. हे बघा बाळांनो, किती भारी निघली आपली इडली. बघा, हिला जाळी पण किती छान पडली. बघा ना, किती मऊ मऊ लुसलुशीत झाली. मग बाळांनो, आवडली ना तुम्हाला आजीबाईची उपासाची इडली? बाळांनो, मी उपासाची तुम्हाला इडली आणि चटणी बनवून दाखवली. तुम्ही ना नक्की बनवा आता नवरात्रीला. पाहिलं का तुम्ही किती हलक्या फुलक्या मऊ लुसलुशी जाळीदार झाल्यात. या बाळांनो, उपासाची इडली आणि चटणी खायला. चला बाळांनो, तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. पहा ना, किती मऊ लुसलुशीत जाळीदार बनली. पाहिलं ना, बिलकुल तेलकट नाही, किती हलकी फुलकी. या बाळांनो, फराळाचं करायला. पहा ना, किती भारी झाली आपली इडली आणि चटणी. तुम्हाला इडली आणि चटणी बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल. माझ्या पण लय तोंडाला पाणी आलंय. चला बाळांनो, तुम्हाला थोडी इडली खाऊन दाखवते. इतकी भारी झाली ना बाळांनो इडली, लई मऊ मऊ आणि एकच नंबर झाली. मला आहे ना ही इडली आणि चटणी खूप आवडली. बाळांनो, तुम्हाला आवडली ना माझी इडली आणि चटणी? आवडली असते ना तर पटपट लाईक करा आणि शेअर पण करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लगेच जा आणि पहिलं सबस्क्राईब करा. आणि शेजारी घंटीचं बटन आहे ना, ती पण दाबा बरं का. मग आजीने रेसिपी टाकली ना, तुम्ही बघता, खेळा, खूप खूप मजा करा. रात्रीला आजीबाई सारखी मऊ मऊ इडली आणि चटणी बनवून खा. तुमची इडली आणि चटणी कशी झाली आजीला कमेंट करून सांगा बर का. बाळांनो, तुम्हाला आजीबाईकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता भेटू पुढच्या रेसिपीला.